सो वेलकम टू अनदर व्हिडिओ गाईज. सो आज आपण बघणार आहोत की ग्राफिक डिझायनर्स किंवा डिझायनर्सचे जे शेप असतात, शुभेच्छुक वगैरे जे खाली जे शेप असतात बॅक साईडला, तर ते कसे बनवायचे ॲट्रॅक्टिव्हली ते मी तुम्हाला सांगणार. सो व्हिडिओ छोटासा आहे, तो लास्टपर्यंत बघा, तरच तुम्हाला समजणार, त्याशिवाय ते समजणार नाही. चला तर मग सुरू करूयात. सो इथं तुमचं जी काही डिझाईन असेल ती डिझाईन रेडी करून घ्या. डिझाईन रेडी केल्यानंतर तुम्हाला काही असं इंटरफेस येईल समोर तुमच्या फोटोशॉपला. जर असं येत नसेल तर इथं क्लिक करून क्लोजचं जे बटन आहे त्याखाली क्लिक करून फोटोग्राफीवर क्लिक करा, किंवा इथं रिसेट फोटोग्राफी ऑप्शन आहे, सो तिथं तुम्ही क्लिक करून घ्या. असताना इसेन्शियल असतं, पण नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता कसे. सो मी फोटोग्राफी काम करतो जेणेकरून सोपं पडतात सगळे ऑप्शन. सो इथं आल्यानंतर तुम्हाला सगळे ऑप्शन टूल्स भेटून जातील. सो इथं तुम्हाला रेक्टँगल शोधायचं. जर इथे जर नसेल तर खाली 3 डॉट दिलेलं आहे लास्टला, त्याच्यावर राईट क्लिक करायचं. राईट क्लिक, आपलं माऊसचं राईट क्लिकचं बटन दाबून रेक्टँगल टूल दिसेल तिथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची जी डिझाईन आहे त्याच्यावर ती डिझाईन, तो शेप जो आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसा. सो आता हा शेप तयार झालेला आहे माझा. सो ह्याला कलर करायचं. इथं वरती फिलचं ऑप्शन भेटेल, तर फिलवर क्लिक करायचं. फिलवर क्लिक केल्यानंतर सो इथं तुम्हाला कलर घ्यायचा आहे. तुम्हाला जो कलर असेल तुमचा तो इथून चेंज करू शकता. मी ऑलरेडी तयार केलेला आहे, सो मी इथनं घेतो. सो घेतल्यानंतर हवा तेवढा तुम्ही तुमचा शेप लागतोय तसा घ्या. सो मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरती असा घेतलेला आहे. सो यानंतर इथं तुम्ही ह्याची कर्विंगसुद्धा करू शकता, कर्व राऊंड शेपमध्ये वगैरे. सो या पद्धतीने, किंवा जर तुम्हाला फक्त खालचा शेप फक्त चेंज करायचा असेल तो कसा करायचा हे तुम्हाला सांगतो. इथं प्रॉपर्टीजमध्ये यायचं. इथं तुम्हाला खाली प्रॉपर्टीजचा ऑप्शन भेटेल. जर इथं नसला तर तो इथं जो हे जे आहे व्हॉल्यूम अपचे वगैरे बटन्स दाखवलेले, टूल्स बटन आहे आयकॉन, तिथं जाऊन फक्त लॉंग प्रेस करायचं माऊसने आणि ते इथे आणायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. इथे आणल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टीजमध्ये आल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून इथं तुम्हाला दिसून जाईल. सो हे दिसल्यानंतर इथं तुम्हाला लिंकचं बटन आहे, ते अनलिंक करायचं आहे. क्लिक करून हे असताना असं असल्यानंतर अनलिंक करायचं आहे. अनलिंक केल्यानंतर हे जे 4 कॉर्नर आहेत, लेफ्ट राईट वगैरे, सो तुम्हाला इथलं खालचा जो बॉटम लेफ्ट आहे तो या पद्धतीने असं तुम्ही कर्विंग करू शकता त्याला. सो इकडं पण हीच व्हॅल्यू आपण डायरेक्ट तुम्हाला हवी तशी तुम्ही व्हॅल्यूसुद्धा टाकू शकता. सो मी या पद्धतीने अशी टाकली आहे व्हॅल्यू. तुम्ही बघू शकता असा एक शेप तयार झालेला आहे माझ्याकडे. पुन्हा एकदा मी असा एक शेप टाकतो इथं छोटासा. सो ह्या टाकल्यानंतर ह्यालासुद्धा आपण कलर देऊया. सो ह्यालासुद्धा आपण ठीक आहे, एवढा करून बघू आपण. तुम्ही बघू शकता हे असा एक शेप तयार झालेला आहे माझा. किंवा अजून एक शेप आहे आपल्याकडे, तोही तुम्हाला दाखवतो मी. राईट. सो इथं गेल्यानंतर पुन्हा एकदा ह्याची व्हॅल्यू पूर्णपणे 0 करायची. सो 0 केल्यानंतर हा शेप आहे त्या पोझिशनला परत येईल. सो ह्याला पोझिशनवर आणल्यानंतर ह्याच्यावर पुन्हा एकदा क्लिक करायचं आणि ह्याचे जे बॉटम लेफ्ट अँड राईट कॉर्नर आहेत तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. करताना सिंगल सिलेक्ट करायचं, म्हणजे आपल्या कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबायचं आहे आणि माऊसवरचं लेफ्ट साईडचं बटन दाबून धरायचं आहे आणि ते त्याला असं एक
अँगलला आणायचं आहे, ट्रायंगल अँगलला. तुम्हाला हवा आहे तसा ते डायरेक्शनला तुम्ही घ्या. सो मी एवढाच ठेवतो. नंतर तुम्हाला एंटर करायचं आहे. सो ह्या पद्धतीने तुमचा हा शेप तयार होतो. नंतर तुम्ही वरचासुद्धा शेप असा न करता वेगळ्या शेपने देऊ आपण त्याला. वेट 0 0. हा शेप घेतल्यानंतर त्याला आपण एक काही अशा पद्धतीने इथं ठेवूयात. सो इथं बघू शकता शेप कसा एकदम मस्त दिसतं. सो ह्याला आपण अजून एक व्हरायटीज देऊया. वेट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे तुम्ही तुमच्या नंतर पद्धतीने तुम्हाला हवं आहे तसं सेट करून द्या. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी असा घेतलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही शेप तयार करू शकता. ह्याला तुम्ही अजून लिक्विफाय पण करू शकता. वेट आता शेप थोडासा वेगळा झाला माझ्याकडून. सो तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही करून घ्या तुमच्या पद्धतीने. स्वतः ह्याला आपण एकदा लिक्विफाय पण करून बघू. वेट लिक्विफाय म्हणजे याला एक असं वेट दाखवतो तुम्हाला. फिल्टरमध्ये जायचं आहे. फिल्टरमध्ये जाण्याआधी ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा किंवा नाही केलं तरी चालेल. फिल्टरमध्ये जाऊन तुम्हाला इथे लिक्विफाय शोधायचं आहे. सो इथं कंट्रोल शिफ्ट X इथं आहे. सो इथं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. सो केल्यानंतर तुम्हाला एक असं इंटरफेस दिसेल. त्याला तुमच्या पद्धतीने असं कसंही काही करू शकता. खाली वडा काही केलं हे मी फक्त दाखवण्यापुरती केलं आहे. दाखवलं की असं शेप वगैरे कसं करतात तुम्ही. तुमची डिझाईनला जसं सूट होईल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. असं केकवर वगैरे पण तुम्ही हा टूल यूज करू शकता. ॲज वेळेस तुम्ही फक्त दाखवलं आहे जसं काय बरोबर काय शेप नाही आहे. असेच नवीन टूल्स व्हिडिओ वगैरे तुम्हाला फोटोशॉपबद्दल व्हिडिओ एडिटिंगबद्दल येत राहतील हळूहळू. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल. थँक्यू. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम.